Hello students and welcome to the English class of 6th standard. And today we are doing poem number 3.1, It Can Be Done. As usual, please चॅनलला सबस्क्राईब करा अगर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेला असेल तर प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत ज्यांना त्याचा उपयोग होईल. ओके, तर आपण सुरू करूयात. आणि प्लेलिस्ट 6th स्टँडर्डचे सगळे लेसन्स ज्याची लिंक, प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द पोएम. इट कॅन बी डन. The man who misses all the fun is he who says it can't be done. आता तो जो माणूस नेहमी कारणं देत असतो कुठलंही काम न करण्याची, ओके, हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही असा जो म्हणतो त्याला ही मिसेस ऑल द फन, तो सगळ्या आनंदाला मुकतो. ओके, त्याला सगळ्या गोष्टीतला आनंद घेता येत नाही, नवीन नवीन गोष्टी करण्याचा आनंद, अनुभव त्याला घेता येत नाही. सो ही मिसेस ऑल द फन. कोण? द वन हू सेज इट कांट बी डन, इट कॅनॉट बी डन. जो प्रत्येक कामासाठी कारणं देतो, जो आळशी असतो, ज्याला काही करायचं नसतं, अशी माणसं कारणं देतात आणि त्यांना आयुष्यात काहीही मिळत नाही किंवा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत नाही, नवीन नवीन गोष्टींचा आनंद घेता येत नाही आणि ते थोडक्यात अनसक्सेसफुल असतात. सो इज ही हू सेज इट कांट बी डन. इन सॉलेम प्राईड ही स्टँड्स अलूफ अँड ग्रीट्स ईच व्हेंचर विथ रिप्रूफ. इन सॉलेम प्राईड म्हणजे त्याला गर्व असतं. ओके, तो स्वतःला सुपिरियर समजतो आणि तो सगळ्यांपेक्षा वेगळा राहतो. स्टँड्स अलूफ म्हणजे वेगळं राहणं. इन सॉलेम प्राईड ही स्टँड्स अलूफ. त्याला गर्व असतं की मी अशी छोटी कामं करणार नाही किंवा मला काही करायची गरज नाही आहे, असे त्याला घमेंड असते. सो सॉलेम प्राईडमध्ये तो अलूफ राहतो. ही स्टँड्स अपार्ट, बाजूला असतो सगळ्यांपेक्षा, त्याला गर्व असतं. अँड ग्रीट्स ईच व्हेंचर विथ रिप्रूफ. अँड ग्रीट्स ईच व्हेंचर म्हणजे प्रत्येक काम, टास्क जे काय असेल त्याला तो कारणं देतो. ओके, किंवा क्रिटिसाइज करतो की हे काम चांगलं नाही आहे, ते चांगलं नाही आहे असं. ही ग्रेट्स, तो स्वागत करतो. प्रत्येक काम आलं की त्याचं किरकिर चालू असते की हे काम बरोबर नाही आहे, हे असं आहे, ते असं आहे. प्रत्येक कामाला कारणं देतो आणि ते काम करायचं टाळतो. ही ग्रीट्स ईच व्हेंचर. व्हेंचर म्हणजे काम, प्रोजेक्ट किंवा एक टास्क दिलेला असतो तो. ही ग्रीट्स ईच व्हेंचर विथ रिप्रूफ. हां, आणि ही स्टँड्स अलूफ इन सॉलेम प्राईड म्हणजे तो काय, प्रत्येक कामात अपयश येईल ही सुद्धा त्याला भीती असते, भीती पण असते. त्याला गर्व पण असतं आणि भीती पण असते की मी सक्सेसफुल झालो नाही तर, त्यामुळे तो कुठलंही काम ट्राय करायला सुद्धा जात नाही. अँड ग्रीट्स ईच व्हेंचर विथ रिप्रूफ. हॅड ही द पॉवर हिड ई फेस द हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. जर अशा माणसाकडे जर पॉवर असती तर आपल्या मनुष्य जातीचं काय झालं असतं, द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस, तर त्याचा चेहरा मोहराच बदलून गेला असता, आपण एवढी प्रगती केलीच नसती. अशा माणसांकडे जर सगळा पॉवर असती तर आपण प्रगती केलीच नसती, आपल्या मनुष्य जातीचं जणू अस्तित्व संपलं असतं. ओके, हे जग जर अशा माणसांच्या कंट्रोलमध्ये असतं तर ह्युमन रेस संपुष्टात आली असती. हॅड ही द पॉवर हिड इफेस द हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. तर ह्युमन रेसचं, मनुष्य जातीचं काही खरं नव्हतं. वी हॅड नो रेडिओ ऑर मोटर कार्स, नो स्ट्रीट लीट बाय इलेक्ट्रिक स्टार्स. तर अशा माणसांमुळे आपली प्रगती कधीच झाली नसती. आपल्याकडे रेडिओ नसते, मोटर कार्स नसते, स्ट्रीट लाईट्स नसते. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या सुखसोयी आपल्याला कधीच मिळाल्या नसत्या. माणसाने जर प्रयत्नच केले नसते तर आपल्याला ह्या गोष्टी कधीच मिळाल्या नसत्या, आपली प्रगती कधीच झाली नसती. ओके, वी हॅड नो रेडिओ, नो मोटर कार्स, नो स्ट्रीट लीड बाय इलेक्ट्रिक स्टार्स, नो टेलिग्राफ्स, नो टेलिफोन विड लिंगर इन द एज ऑफ स्टोन. तर आपण त्या स्टोन एजमध्येच अजून असतो. स्टोन एजमध्ये जेव्हा आपण दगडं घासून जेव्हा आग पेटवली जायची त्या एजमध्ये अजूनही आपण असतो. आपल्याकडे दिवे नसते, आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नसती. ओके, ही आपली प्रगती झाली नसती. The world
वूड स्लीप इफ थिंग्स वर रन बाय मॅन हू से इट कांट बी डन. तर जी माणसं म्हणतात की हे होऊ शकत नाही, अशी आळशी माणसं किंवा जी काम करायला घाबरणारी माणसं, अपयशाला घाबरणारी माणसं, अशा माणसांच्या हातात जर हे जग असतं तर द वर्ल्ड वूड स्लीप, हे जग झोपलं असतं, या जगाची प्रगती झाली नसती. द वर्ल्ड वूड स्लीप इफ थिंग्स वर रन बाय मॅन हू से इट कॅनॉट बी डन. तर ही अशी पोएम आहे मुलांनो, की कुठंही काम करताना आपण ते आधी ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. त्याची सुरुवात केली पाहिजे. होत नाही म्हणून गप्प बसता कामा नये किंवा आळशीपणा केला नाही पाहिजे किंवा घाबरलं नाही पाहिजे. सक्सेस मिळो न मिळो त्या कामाची सुरुवात ही केली पाहिजे. कुठल्याही कामाचा श्री गणेशा केलाच पाहिजे. तर अशी ही कविता आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. छोटीशी पोएम आहे, फार इझी पोएम आहे. प्लीज परत एकदा केअरफुली रीड करा. त्याचे क्वेश्चन आन्सर्स जमल्यास मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.